श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधनला या 2 तासात चुकूनही बांधू नका राखी. जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची विधी. भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी त्याच्या मनगटावर राखी बांधत असते. पण तुम्हाला माहिती आहे का, रक्षाबंधनला एक विशिष्ट वेळेत म्हणजेच राहू काळात भावाला राखी बांधल्यानं शास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानलं जातं. या काळात राखी बांधल्यास नात्यात कटुता येऊ शकते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यंदा रक्षाबंधनला कोणते ते 2 तासाचा राहू काळ आहे ज्या वेळेत राखी बांधायची नाही. राखी बांधण्यासाठी सर्व उत्तम शुभ मुहूर्त कोणता आहे आणि औक्षण करताना कोणत्या चुका टाळायच्या आहे. सर्वात पहिली आणि महत्त्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे यंदा रक्षाबंधनवर भद्रा काळाचा कोणताही सावट नाहीये, कारण भद्रा काळ आदल्या दिवशी संपत आहे. पण रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी 10:30 ते 12 वाजेपर्यंत या वेळेत राहू काळ असणार आहे. राहू काळामध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असते, त्यामुळं सकाळी 10:30 वाजेपासून ते 12 वाजेपर्यंत या 2 ते 1.5 तासाच्या कालावधीमध्ये भावाला चुकूनही राखी बांधायची नाही. आणि भावाला राखी बांधण्यासाठी जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळचे 5:57 ते 9:48 तुम्ही सकाळी भावाला राखी बांधू शकतात. जर तुम्हाला नाही जमलं सकाळच्या वेळेमध्ये राखी बांधायला, तर दुपारी 12:04 ते सायंकाळच्या 5:12 हा शुभ मुहूर्त आहे. तुम्हाला या दोन्ही वेळात जर जमलंच नाही तर तुम्ही सायंकाळी रात्रीच्या वेळेला सुद्धा राखी बांधू शकतात, सूर्यास्त मावळल्यानंतर. आता पाहूया की राखी बांधताना कोणती पद्धत पाळायची आहे. पहिली राखी आपल्याला देवघरातील देवांना बांधायची आहे. ओवाळ्याच्या ताटामध्ये कुंकू, अखंड तांदूळ, सुपारी आणि सोन्याची अंगठी ठेवायची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, भावाला ओवाळताना नेहमी तेलाचाच दिवा वापरायचा आहे, तुपाचा दिवा वापरू नका. तसंच काळ्या रंगाची किंवा तुटलेली राखी भावाला बांधायची नाही. भावाला पाटावर बसवताना त्याचं तोंड उत्तर किंवा पश्चिम दिशेलाच असावं, दक्षिण दिशेला तोंड करू नका. भावाच्या डोक्यावर रुमाल ठेवून अनमानिक बोटांनी म्हणजेच आपल्या मधल्या बोटांनी टिळा लावावा आणि राखी बांधावी. भावाचा हात रिकामा न ठेवता त्याच्या हातामध्ये धागा बांधलेलं नारळ द्यायचं आणि मग उजव्या हातावर राखी बांधायची. त्याला गोड पेढा द्यायचा. या सोप्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केल्यास भावा बहिणीच्या नात्यामध्ये कायम प्रेम, सुख आणि समृद्धी टिकून राहते.